नमस्कार मित्रांनो. आज आपला प्रॅक्टिस फॉर स्कॅल्पिंगचा 5वा दिवस आहे. सो चला तर बघूया आपल्याला कुठे बेस्ट एंट्री, बेस्ट एक्झिट करायला भेटते. आपला जास्त फोकस कॉल साईडला असणार आहे, कारण की 49,000 हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करतो आहे. ओके. पुट साईडला 208चं प्रीमियम रेजिस्टन्सचं काम करतो आहे. आणि निफ्टी बँकच्या चार्टमध्ये पण निफ्टी बँक ही ई-एम-आयला ई-एम-आयचा सपोर्ट घेते. सो आपण कॉलच्या एंट्रीसाठी वेट करू. कॉल साईडला हॅमर क्रिएट केला आहे. ओके, ट्रेड घेतलेला आहे विथ 4 लॉट, आय मीन टू से 60 क्वांटिटी. आणि हॅमरचा लो हा स्टॉप लॉस असणार आहे 151. ओके. पुट साईडला अगेन हॅमर क्रिएट करतो आहे आणि कॉल साईडला इन्व्हर्टेड हॅमर. सो आय थिंक आपल्याला एक्झिट करावं लागेल. ओके, वेट करू. 120चा लॉस. ओके, एक्झिट केला आहे इथून. ॲप्रॉक्स 550-600चा लॉस होता. ओके, परत एंट्री करू विथ सेम कॅन्डल. आणि तिचा लो हा स्टॉप लॉस असणार आहे आणि या ट्रेडमध्ये आपण वेट करू. आपलं टार्गेट 239चं ठेवू. सो वेट करू अजून. पुट साईडला डे लोपर्यंत आलेला आहे. ओके, निगेटिव्ह सेल एक्झिट केला त्याच्यातून. थोडंसं 4-5 पॉईंट राहिले होते, पण इट्स ओके. यालाच म्हणतात बेस्ट एंट्री, बेस्ट एक्झिट. सो अगेन आपण कॉल साईडला ट्राय करू, जेव्हा अगेन प्रीमियम हा 239च्या वरती क्लोज होईल आणि पुट साईडला डे लो क्रॉस करेल. ओके, 239ला क्रॉस करतो आहे. ओके, पुट साईडला डे लो तर तोडलेला आहे. हॅमर क्रिएट केला की आपण एंटर करू.
ओके. एंट्री केलेली आहे विथ 2 लॉट ओन्ली. तीच क्वांटिटी आणि हॅमरचा लो हा स्टॉप लॉस असणार आहे. याच्यात आपण अर्ली एक्झिट करू. क्विक एंट्री केली आणि क्विक एक्झिट करण्याचा प्रयत्न करू. ओके. हा ॲग्रेसिव्ह ट्रेड होता कारण की ओके. ओके. एक मूव्हमेंट दिसत नाही आहे. सो आपण एक्झिट केलं आहे. ओके. याला पण आपण बेस्ट एंट्री बेस्ट एक्झिट म्हणू कारण की आपण प्रॉफिटमध्येच क्लोज केलं आहे. निफ्टी बँकच्या चार्टमध्ये इन्व्हर्टेड हॅमर क्रिएट केला आहे. सो आपण पुट साईडला जाण्याचा विचार करू. ई एम आय क्रॉस केला की आपण एंटर करू पुट साईडला. ओके. पुट साईडला ई एम आय क्रॉस करतो आहे. क्रॉस केला की लगेच एंट्री करू. ओके. एंट्री केली आहे विथ 4 लॉट 60 क्वांटिटी. आय होप आपण बेस्ट ट्रेड असेल. आपलं टार्गेट असणार आहे 208चं डे हायचं. सो वेट करू. ओके. ग्रीनमध्ये आहे. वेट करू आपण. 1100, 1000, 1200, 1600, 1400. चार्ट स्टक झाला आहे. सो एक्झिट करेल मी ॲज सेफ्टी पर्पज. ओके. एक्झिट झालो आहे. आपलं टार्गेट हिट नाही झालं कारण की आय थिंक नेटवर्क इश्यू होता माझ्याकडून. सो ओके. सो वेट करू. आपल्याला आता आपलं टार्गेट ॲज पर प्रेडिक्शन हिट होतं आहे की नाही. आपलं टार्गेट होतं 208. ओके. आपलं टार्गेट हिट झालं आहे. सो ओके. 208 क्रॉस केला तर आपण पुन्हा पुटमध्ये एंटर करू. नाहीतर कॉल साईडला जाऊ कारण की कॉल साईडला हा डे लोच्या इथे सपोर्ट घेतो आहे. सो ओके. ओके. कॉल साईडला त्याने डे लोला सपोर्ट घेतला आहे. ई एम आय क्रॉस केल्यावर आपण कॉल साईडला अगेन ट्रेड घेऊ कारण की निफ्टी बँकमध्ये पण बिग हॅमर क्रिएट केला आहे. आणि ओके. आणि 208 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करतो आहे. रिव्हर्सल झालं आहे तिथून पुट साईडला. सो कॉलच्या इथे ई एम आय क्रॉस केला की आपण एंटर करू.
ओके, एंट्री केलेली आहे विथ 60 क्वांटिटी 4 लॉट. आणि टार्गेट डे हाय ठेवू. जर बिग बिग स्पाईक मूव नाही आली तर आपण एक्झिट करून टाकू कॉस्ट टू कॉस्ट. ओके, प्रॉफिट कमी होताना दिसतोय. ओके, जर प्राईजने मुवमेंट नाही दिली तर आपण एक्झिट करून टाकू. थोडं वेट करू. मुवमेंट तर काही दिसत नाही आहे ना इकडे ना तिकडे. ओके, एक्झिट केलं आहे तिथून कॉस्ट टू कॉस्ट. आणि हा आपला शेवटचा ट्रेड होता. सो आजसाठी बऱ्यापैकी प्रॉफिट आपण गेन केला आहे. सो या, थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. उद्या भेटूया. बाय बाय. Yeah.